आता काही जणांना ना शेपूची भाजी खायला अजिबात आवडत नाही, पण शेपूच्या भाजीमधून आपल्या शरीराला लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात भेटतात आणि त्याची टेस्ट देखील खूप छान असते। तसं पाहायला गेलं तर सगळ्याच हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। मी आज तुम्हाला मस्त अशी शेपूची भाजी बनवून दाखवणार आहे। तर कढईमध्ये तेल घेतलं, जिरे टाकले, हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार केलं होतं ते टाकलं, मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत ते परतून घेतलं। मग यामध्ये स्वच्छ धुवून कट केलेली शेपू टाकली आणि परतून घेतली। इथं मी 2 ते 3 तास आपली गावरान मुगाची डाळ भिजत टाकली होती, ती टाकली आणि परतून घेतली। अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आता डाळ भिजवलेली असल्यामुळं शिजायला वेळ लागणार नाही, म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं। 5 ते 7 मिनिटात झाकण उघडलं की पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि भाजी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत अप्रतिम लागते। तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब